नांदेड येथे प्रेम प्रकरणातून झालेल्या हत्या प्रकरणात युवकाच्या खुनाबाबत भारतीय क्रांती दलातर्फे आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली। प्रेम प्रकरणातून झालेल्या या हत्येप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून मुलीचे वडील व भाऊ व सहभागी सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी भारतीय क्रांती दलातर्फे आज विभागीय आयुक्तांना निवेदनामार्फत करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, सक्षम जागेच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा, सक्षम जागेच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा होत कशी नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, सक्षम जागेच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा। जिल्हा नांदेड हादगाव या ठिकाणी प्रेम प्रकरणातून सक्षम ताटे या युवकाची निर्गुण हत्या करण्यात आली। सक्षम ताटे हा अनुसूचित बौद्ध समाजाचा होता आणि समोरची मुलगी ही वेगळ्या जातीची होती। या माध्यमातून निदर्शनाच्या माध्यमातून असं सांगणं आहे की या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आजही सर्वात सारखे खून प्रकरण हे वास्तवामध्ये घडत आहेत। तसं पिक्चर मध्ये दिसतं तसंच आज हे वास्तवामध्ये घडत आहे। जात ही जात नाही, जातीच्या नावाखाली अनेक माणसं एखाद्या बकऱ्यासारखी कोंबड्यासारखी मारली जातात, परंतु हे मनोवाद्याचं सरकार याच्यावर काही दखल घेत नाही। माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे गृह खातं आहे, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, परंतु त्यांच्या कार्यकाळामध्ये आतापर्यंत अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना बेशुद्धपणे मारण्यात आलं, त्यांच्या निर्गुण हत्या करण्यात आल्या। आता हे नवीन सक्षम ताटेचं प्रकरण, ती मुलगी वेगळ्या जातीची असल्या कारणामुळे त्या मुलाच्या भावाने आणि बापाने त्याची निर्गुण हत्या केली। ही घटना अत्यंत निंदनीय आहे, महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे। याचा आम्ही आज भारतीय क्रांती दलाच्या वतीने निदर्शन करून त्याचा जाहीर निषेध करतो आणि सक्षम ताटेच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत। प्रेम प्रकरणाला जातीय स्वरूप देतं असं आपल्याला वाटत नाही का? प्रेम प्रकरणाला जातीय स्वरूप यासाठी आहे की तो अनुसूचित जातीचा होता, मुलगी वेगळ्या जातीची होती आणि त्या जातीच्या नावाखाली जातीय द्वेषभावना ठेवूनच त्या मुलाची हत्या करण्यात आली। काही ठिकाणी मुलगा जर समजा अनुसूचित जातीचा असला, मुलगी जर सवर्ण असली तर आपण त्या बाबतीत आवाज का उचलत नाही? आवाज नेहमी उचललेला आहे, आपण मागच्या आमच्या आंदोलन बघा, परंतु अनुसूचित जातीचा मुलगा जर कधी असला आणि जर सवर्ण मुलगी असली तर ते जातीय द्वेषभावातून त्याची निर्गुण हत्या आतापर्यंत महाराष्ट्रात इतिहास आहे। मग ते नगरचं प्रकरण असो, नांदेडचं प्रकरण असो, परभणीचं प्रकरण असो, या कुठल्याही आता मागे एक मात्र समाजाचा मुलगा एका मराठा समाजासोबत मुलीसोबत प्रेम करणार होता, तर त्याची सुद्धा हत्या करण्यात आली। केवळ जातीच्या नावाखाली माणसंही मारल्या जातात, केवळ जातीच्या नावाखाली। आज आपण या महाराष्ट्रात म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये बघतोय, आज आपण लोक चंद्रावर चाललेत आणि आज खाली बघितलं ते अशा घटना घडत आहे। याला जबाबदार फक्त माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे। विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, याबाबत काही कठोर कायदा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे आपण करणार। आम्ही आजच्या निवेदनामध्ये त्यांनाही कठोर करण्याची मागणी, त्यांना शिक्षा कठोर व्हावं आणि जर कायदा करण्यात यावा यासाठी आम्ही अशी मागणी करणार आहोत। आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय क्रांती दलाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व सामाजिक संघटना सोबत घेऊन याच्यावर आंदोलन उभा करणार।